नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025 जी चालू आहे त्या अनुषंगानं आज आपण चर्चा करत असलो तरी त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे जात प्रमाणपत्र. कारण काही विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये नमूद केलं की सर आमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही आहे, तर आम्ही नेमकं काय करायचं. तर त्या अनुषंगानं हा व्हिडिओ आज तयार करत आहे. तत्पूर्वी विद्यार्थी आणि पालक या दोघांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्या विद्यार्थ्याचा ॲप्लिकेशन नंबर असेल, एक्झाम सीट नंबर असेल, ईमेल ID आणि त्याचा पासवर्ड हे अशा ठिकाणी लिहून ठेवा की तुम्हाला त्याचा वारंवार उपयोग करावा लागणारा आहे. त्यामुळं पुढं कुठेही अडचण येऊ नये या दृष्टिकोनातून ते जपून ठेवणं खूप गरजेचं असणार आहे. आता जात प्रमाणपत्र कोणत्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना आवश्यक आहे, तर यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की SC असतील, ST, VJ NT, OBC, SBC, SEBC आणि EWS या कॅटेगरीचे किंवा या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ते जात प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. हे ऑथेंटिक जी पर्सनॅलिटी असणारे आहे अथॉरिटी त्यांच्याकडून ते प्रमाणित केलेलं असलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता त्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की हे जात प्रमाणपत्र या प्रवर्गातल्या मुलांना आवश्यक आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त आणखीन नॉन क्रिमी लेअर म्हणून एक भाग आहे की जो VJ NT असेल, OBC असेल, SBC असेल किंवा SEBC असेल किंवा EWS या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट आवश्यक असणार आहे. आणि ही दोन्ही प्रमाणपत्र तुमच्याकडं असली पाहिजेत आणि ती अपलोड केली पाहिजेत. म्हणजे हा एक यातला महत्त्वाचा भाग आहे. आता इथं ज्यावेळी तुम्ही महाविद्यालयाचा पसंती क्रमांक टाकताना त्यावेळेस एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो की ते महाविद्यालय सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्या महाविद्यालयाची सगळी माहिती मिळेल. त्यातला महत्त्वाचा भाग आहे इनटेक, म्हणजे त्या महाविद्यालयाची एकूण विद्यार्थी क्षमता किती असणारी आहे आणि तुम्ही ज्या प्रवर्गामधून अर्ज करत आहात त्यावरनं अंदाज तुम्हाला, म्हणजे 100 इनटेक असेल तर तुम्ही कोणत्या प्रवर्गामध्ये आहात. SC असेल तर 13%, म्हणजे प्रत्येक प्रवर्गासाठी जे पर्सेंटेज ठरवलेला आहे त्यामधून तुम्ही आपला क्लेम लागेल की नाही याचाही अंदाज तुम्हाला साधारणतः बांधता येतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पण आपण आता असं समजूया की विद्यार्थ्यांच्याकडं या घडीला या ज्या चालू प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये जात प्रमाणपत्र नाही. मग अशा विद्यार्थ्यांच्यासाठी एक सोय केलेली आहे. एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आहे किंवा अंडरटेकिंग ज्याला आपण हमीपत्र म्हणतो. ते हमीपत्र पालक आणि विद्यार्थ्यांनी संयुक्त एकच आहे, त्यावर दोघांच्या सह्या असणं गरजेचं आहे. तर हे जे हमीपत्र असणार आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देईन. त्या माध्यमातून तुम्ही मागणी करा. ते तुम्ही त्याची प्रिंट काढून घ्या. त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे वर जे वर्ष असणार आहे 2021-22 असं आहे, त्याऐवजी तुम्ही व्हाईटनर लावून 2025-26 करू शकता. पुन्हा प्रिंट काढून त्यामध्ये ती माहिती भरायची आहे. हा एक भाग त्यामध्ये महत्त्वाचा असणारा आहे. परंतु आणखीन काय असे विद्यार्थी असणार आहेत की जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ती प्रोसेस चालू केलेली असणारी आहे. त्याची एक्नॉलेजमेंट आमच्याकडे आहे किंवा नाही म्हणून तिथं त्या फॉर्ममध्ये टिकमार्क करणं देखील गरजेचं असणार आहे. हमीपत्र तर द्यावंच लागणार आहे. त्या हमीपत्रामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की जे पालक आणि विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत. एक, त्याने असं म्हटलेलं आहे की तुम्हाला ते जे जात प्रमाणपत्र या घडीला तुम्ही अपलोड करू शकत नाही, परंतु तुम्ही हमीपत्र दिलेलं आहे त्यानंतर 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण प्रवेशित महाविद्यालय, म्हणजे ज्या महाविद्यालयामध्ये कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला आहे त्या महाविद्यालयामध्ये ते सादर करणं गरजेचं आहे, म्हणजे बंधनकारक आहे. समजा दिलेल्या वेळेमध्ये ते सादर करू शकला नाही तर मग मात्र तुमच्यावर योग्य ती कारवाई, म्हणजे प्रवेश रद्द होऊ शकतो, ही कारवाई देखील केली जाऊ शकते. तर ही वेळ येऊ नये किंवा त्यामधली जर माहिती तुम्ही चुकीची दिली असेल तरी देखील त्याला जबाबदार पालक आणि विद्यार्थी असतील. त्यामुळे उद्या त्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन देखील ते कॅन्सल होऊ शकतं. त्यामुळं दोघांनीही या गोष्टीची काळजी घेऊन जे हमीपत्र वस्तुस्थिती आहे ती नमूद करूनच आपण तिथं सह्या करणं आणि मग तो अपलोड करणं गरजेचं असणार आहे.
हे जे हमीपत्र असणार आहे ते दोन्ही भाषेमध्ये असणार आहे, इंग्रजी आणि मराठी. जे तुम्हाला योग्य वाटतंय त्याप्रमाणे तिथं ते तुम्ही भरून अपलोड करू शकता. मला वाटतंय हे अत्यंत महत्त्वाचं आहे की जे तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला योग्य वाटलं ते पोहोचवतोय. जसजशा शंका विद्यार्थ्यांच्या येतील किंवा मला वाटेल त्याप्रमाणे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि विद्यार्थ्यांच्या इतरांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तो शेअर करा. धन्यवाद.